आज मी तुमच्यासाठी एक छानशी गोष्ट घेऊन आलेली आहे. गोष्टीचं नाव आहे दुष्ट कोल्ह्याला शिक्षा. तर चला सुरुवात करूया आपण या गोष्टीला. एक उंट जंगलात चरण्यासाठी जात होता. तिथे राहणारा एक दुष्ट कोल्हा नेहमी विचार करायचा की याला कसं फसवता येईल. एकदा त्याने उंटाला विचारले, काका काका, रोज गवत खाऊन तुम्हाला कंटाळा येत नाही का? उंट म्हणाला, बेटा, माझ्या नशिबात गवत खाणे आहे. याला कोणीतरी काय करणार आणि या जंगलात दुसरं काय उगवणार? तेव्हा कोल्हा म्हणाला, मी तर रोज जवळच्या एका शेतात जातो आणि तिथे गाजर, मुळा, काकडी, भोपळा खातो. तिथल्या भाज्या आणि फळे खूप रसाळ आणि ताजी असतात. उंटालाही अशी भाजी खावीशी वाटली व कोल्ह्याला त्याने तिथे नेण्यासाठी विनंती केली. उंट कोल्ह्यासोबत शेतात गेला. कोल्ह्याने आधी जाऊन सगळं काही स्वतः मस्त खाऊन घेतलं आणि उंटाला नंतर पाठवलं. उंट शेतात जाताच कोल्ह्याने जोरजोराने कोल्हेकुई सुरू केली. कोल्ह्याचा आवाज ऐकताच शेताचा मालक आणि त्याचे 4 गडी धावत शेतात घुसले. त्यांना पाहताच कोल्ह्याने जोरात धूम ठोकली आणि जंगलात पळून गेला. पण बिचारा उंट पळताना आल्यामुळे तिथेच अडकून बसला. शेतकऱ्याने उंटाला बेदम मारहाण केली. त्याला मार खाताना पाहून कोल्ह्याला खूप आनंद झाला. या गोष्टीला काही दिवस गेले. कोल्ह्याने उंटाला परत एकदा फसवून पुन्हा शेतात नेले व पुन्हा एकदा उंटालाच मार पडला. दरवेळी आपल्यालाच मार पडतो ही गोष्ट उंटाच्या लक्षात आली आणि त्याने कोल्ह्याची खोड मोडण्याचे ठरवले. काही दिवसांनी फार मोठा पाऊस झाला आणि जंगलामध्ये पाणीच पाणी झाले. चिखल आणि दलदलीमधून छोट्या प्राण्यांना बाहेर काढण्याची जबाबदारी सिंहाने उंटावर सोपवली. उंटाने सगळे प्राणी बाहेर नेऊन सुरक्षित ठिकाणी पोहोचवले. पण जेव्हा कोल्ह्याची वेळ आली तेव्हा उंटाने मुद्दामून जास्त खोल पाण्यात नेऊन डुबकी मारली. कोल्हा पाण्यात बुडून मरण पावला आणि अशा पद्धतीने उंटाने कोल्ह्याला शिक्षा दिली. या गोष्टीतनं आपल्याला असं शिकायला मिळते, करावे तसे भरावे. जो जसा पेरतो तसेच फळ त्याला प्राप्त होते. पुन्हा एकदा आपण एका नवीन गोष्टीमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.